रयतेच्या सुखासाठी झटणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजींचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये झाला. शिवनेरी किल्ला सनई चौघड्यांच्या आवाजाने निनादला. सर्व आनंदाने नाचत होते. रात्री अंधारात काजव्यांच्या मंद प्रकाशाने शिवनेरी किल्ल्याची रोषणाई केल्याचा भास होत होता. आपल्या तेजस्वी पुत्राचे दर्शन होताच आई जिजाऊंना खूप आनंद झाला. पुत्र जन्माची वार्ता शहाजी राजांना मिळताच ते शिवनेरी गडावर आले. बाळाला छातीशी घेऊन शहाजी राजांनी बाळाचे कौतुक केले. 4 आठवडे शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माचा उत्सव सुरू होता. गोरगरिबांना भोजन व मिठाई वाटत होते आणि बाळाचे नाव शिवा ठेवले. आई जिजाऊ शिवबाला बालपणातच मानवतेचे शिक्षण देऊन राष्ट्रावरील प्रेम शिवबाच्या मनावर रुजवीत असत. बालपणातच शिवबा आई जिजाऊला म्हणायचे, मासाहेब, आम्ही पिताजी सारखे शूर होणार, आम्ही पराक्रम गाजवणार, लढाया जिंकणार. शिवबांनी अक्षरलेखन, वाचन आणि काही भाषांचे ज्ञान आत्मसात केले होते. घोडसवारी, तलवारबाजी, भालाफेक, नेमबाजी, दांडपट्टा चालविणे इत्यादींचे शिक्षण शिवबाला देण्यात आले होते. आई जिजाऊ बाळ शिवबाला सोबत घेऊन संत तुकोबाच्या कीर्तनाला जात असत. शिवबा शील संपन्न राजे होते. स्त्री जातीचा सन्मान करणारे राजे होते. जेव्हा कल्याणच्या सुभेदाराची सून दरबारात हजर केल्या गेली तेव्हा तिच्या संबंधी शिवाजीराजे म्हणतात की आपली आई इतकी सुंदर असती तर काय झाले असते, आपणही असेच सुंदर झालो असतो. ती सुंदर तरुणी पाहून राजेंना आईची आठवण येते, असे ते स्त्री जातीचा सन्मान करणारे रयतेचे राजे होते. रोहिडा किल्ला, शिवनेरी किल्ला, कोंढाणा, तिकोना किल्ला, लोहगड असे अनेक किल्ले शिवाजी राजेंनी ताब्यात घेतले होते. मावळ्यांच्या संगतीनं किल्ले जिंकित होते. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील प्रदेश महाराजांचा झाला होता. स्वराज्याचा विस्तार सागर किनाऱ्यापर्यंत झाला होता. महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, मालवणचा सिंधुदुर्ग हे जलदुर्ग बांधले. 6 जून 1674 या दिवशी शिवाजी महाराजांचा वैदिक मंत्रांनी राज्याभिषेक केला होता. राज्याभिषेकासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन केले होते. महाराजांच्या विजयाचा जयघोष झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजयी असो असा आवाज जनसागरातून सर्वत्र पसरला होता. राज्याभिषेकाच्या वेळी सुवर्णतुला करण्यात आली होती. रायगडावर मंगलवाद्य सनई चौघडे एकसारखे वाजत होते. राज्याभिषेकानंतर महाराजांची आक्रमकता आणखी वाढली. ते रायगड सोडून बाहेर पडले. त्यांची जन्मभूमी असलेला शिवनेरी किल्ला मोगलांच्या ताब्यात होता. तो शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात घेण्याचे त्यांनी ठरविले आणि 25,000ची फौज तैनात केली. मोगलांच्या प्रचंड सैन्यावर आक्रमण केले व जुन्नर शहर आणि शिवनेरी किल्ला आपल्या ताब्यात घेतला होता. शिवाजीराजे हैदराबादला गेले होते तेव्हा कुतुबशहा यांनी राजांचे स्वागत केले. त्यानंतर ते पेलम येथे गेले. पेलम येथील जिंजी किल्ला त्यांनी जिंकला होता. त्यानंतर कर्नाटकातील म्हैसूर, बेंगलोर, होसकोट, कोलार, तामिळनाडूमधील सर्व प्रदेश आपल्या राज्याला त्यांनी जोडले होते. दक्षिण भारत जिंकून शिवाजीराजे एप्रिल 1676 मध्ये पन्हाळगडावर पोहोचले आणि लगेच रायगडावर पोहोचले. त्यांनी रयतेला मायेचा आधार दिला होता. प्रेमळ अंतःकरणाने माणसांची मने त्यांनी फुलविली होती. काही दिवसांनी त्यांना आजार झाला. त्यांचा आजार दिवसेंदिवस वाढतच गेला होता. त्यांच्या प्रकृतीत उतार चढाव होत होता. राजघराण्यातील स्त्रियांचे रडणे शिवाजीराजेंच्या कानावर येऊ लागल्यावर ते म्हणत, या मृत्यूलोकी चिरंजीव कोणीच नाही. जे आले ते निघून गेले.
त्यांनी राजाराम महाराजांच्या हातचे पाणी प्यायले व 3 एप्रिल 1680 या दिवशी रयतेचा कैवारी या एका युगपुरुषाच्या जीवनाची ज्योत मावळली. छत्रपती शिवाजी महाराजांचा देह फुलांच्या पालखीत ठेवला होता. सैनिकांनी अखेरची मानवंदना दिली व तोफांची सलामी देण्यात आली होती. शिवाजी राजेंची समाधी रायगडासमोर बांधली होती. ह्या छत्रपती शिवाजी राजेंच्या समाधीकडे जनतेचे लक्ष नव्हते. तेव्हा शिवरायांची समाधी सर्वप्रथम कोणी शोधून काढली असेल तर क्रांतिकारी ज्योतिबा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरची समाधी शोधून काढली. त्यांनी छत्रपती शिवाजी राजेंवर पवाडा लिहिला होता. त्यातील काही ओळी अशा आहेत. कुडवाडी भूषण पवाडा गातो भोसल्याचा छत्रपती शिवाजीचा. शिवनेरी किल्ल्यामध्ये बाळ शिवाजी जन्मले, जिजाबाईस रत्न सापडले. माता बोध मनी ठसता, राग आला यौवनाचा, बेत मग केला लढण्याचा. माते पायी ठेवी डोई, गर्व नाही काडीचा, आशीर्वाद घेई आईचा, पवाडा गातो शिवाजीचा. कीर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला, कीर्ती तुझी ऐकू यावी ध्यास माझ्या मनाला, नित्य जपतो या जपाला. शिवाजीला रायगडी गुडघी रोग झाला, रोगाने किती जेर केला. काळाला हुल देऊन स्वतः गेला स्वर्गाला, पडले सुख यवनाला. जिजाबाईचा बाळ काळ झाला यवनाचा, पवाडा गातो शिवाजीचा, पवाडा गातो शिवाजीचा.